वरोरा तालुक्यातील बोडखा मुकाशी येथे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेला चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। लभान सराड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यशाळेत जिल्हा कृषी अधीक्षक तोटावार, नाबार्डचे अधिकारी, तहसील प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी हळदीचे पूजन करून प्रतिकात्मक लागवड केली। त्यानंतर त्यांनी हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या। यावेळी शेतकऱ्यांनी हळदीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तसेच हळद उत्पादक गावांमध्ये गोदामे उभारावीत जेणेकरून उत्पादनाची योग्य साठवणूक होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली। जिल्हा कृषी अधीक्षक तोटावार यांनी हळद लागवडीतील वाढता खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला। शेतकरी गटांना लागवड आणि काढणीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याबाबत कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी हळद पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत कृषी विभागाला विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या। तसेच प्रगत हळद लागवड तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी निवडक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि अभ्यास दौरे आयोजित करण्याबाबतही सकारात्मक आश्वासन दिले। कार्यशाळेदरम्यान कोसरसार ते बोडखा मुकाशी मार्गावरील नाल्यांच्या समस्येकडे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले। पावसाळ्यात विद्यार्थी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे सांगत पुलाच्या उभारणीची मागणी करण्यात आली। यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागामार्फत पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी कोसरसार ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना धावती भेट देत स्थानिक कामकाजाचा आढावा घेतला। हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट चर्चा आणि प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। सह्याद्रीचा राखणदार करता गणेश उराडे, वरोरा।